निरविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गम् भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन 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 पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारू त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारू त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारू। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचन ती भाविक एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। ध्याये नित्यं पूर्ववेश ललितां कंदर्प लावण्यदां देवी देवगणैरुपाश चरणां कारुण्य रत्नाकरा। लीला विग्रहिणी विराजित भुजां स्वच्छंद्रहासाधिवीर भक्तानंद विदायिनीं प्रमुदितां नित्योत्सवां रेणुका माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली ओ माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली। जैसी वत्साला गी गाय तैसी अनाथाची माया अनाथाची माया जैसी वत्साला गी गाय तैसी अनाथाची माया माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली ओ माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली। माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली। हे जन्मले मी नमो आर्यभूमी जिथे वाढ
नमो कर्मभूमी जियेच्याच कामी असो देह माझा नमामि नमामि विठ्ठल विठ्ठल तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर घरी ताकाचे सरोवर येथे नवनिताचे बोर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठ्ठल बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज आदिशक्ती मुक्ता सब संतन की लक्ष्मी रमण बाला साहेब की व्यंकटरमण 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 तुझी ये संगती झाली आमोची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असलेले वारकरी संप्रदायाचे महामेरू असलेले जगद्गुरु संत तुकोबरायांचा चार चरणांचा आपल्या सर्वांच्या कदाचित पाठात असणारा परिचयात असणारा उत्कृष्ट असा काला या प्रकरणातील अभंग तुकोबरायांच्याच कृपेची याचना करत सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्याच्या पूर्वी उपस्थित सर्व श्रोतृ वृंदाच्या चरणारविंदावर मी साष्टांग प्रणिपात करते. उपस्थित भगवत चरणानुरागी पुरुष आणि भक्तिमती माता, उपस्थित दृश्य अदृश्य शक्ती यांच्या चरणारविंदावर माझा व्यासपीठाकडून साष्टांग प्रणिपात. भक्तिरसातील अविट गोडीचा आनंद आपल्या सर्वांना मिळावा यासाठी उदारपणे ज्यांनी आपल्या शब्दांची उधळण आपल्या सर्वांवर केली अशा असलेले ज्ञानोबाराया तुकोबाराया आधी करून संतांच्या चरणारविंदावर माझा साष्टांग प्रणिपात. विठ्ठल विठ्ठल लक्ष्मी रमण भगवान व्यंकटेशाच्या दरबारामध्ये आपण त्याचंच यशगायन करण्यासाठी या ठिकाणी एकीभूत झालेलो आहोत. विगत 3 दिवसापासून अनुभव करत असलेला ब्रह्मोत्सव आज पूर्णत्वाला जाणार आहे. वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे कुठलाही यज्ञ किंवा कुठलाही सोहळा पूर्णत्वाला जात असताना शेवटच्या दिवशी काल्याच्या प्रकरणातील अभंग निवडून काल्याचं कीर्तन होऊन दहीहंडी फुटून काला लाह्या फुटून सगळ्यांनी तो प्रसाद घ्यावा आणि कार्यक्रमाची पूर्णाहुती व्हावी. ज्याप्रमाणे एखादा यज्ञ पूर्णत्वाला गेला की ब्राह्मण देवता पूर्णाहुती करतात आणि यजमानांच्या जोडीमध्ये आशीर्वादाचं देणं देतात, त्याचप्रमाणे ब्रह्मोत्सव विगत 3 दिवसापासून हा सोहळा आपण अनुभव करत आहात. आजचा 4था दिवस, शेवटचा दिवस. आज काल्याचा अभंग व्हावा, काल्याचं कीर्तन व्हावं आणि ही पूर्णाहुती व्हावी. ही पूर्णाहुती झाल्यानंतर इथे बसलेल्या प्रत्येक भाविकाच्या जोडीमध्ये भगवान श्री व्यंकटरमण बालासाहेब आपली जोडी आशीर्वादाने आणि कृपेने परिपूर्ण केल्याशिवाय इथून आपल्याला पाठवणारच नाही. आपली रिक्त असलेली जोडी बालासाहेब पूर्ण करून पाठवतील यात शंका नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण बालासाहेबांच्या दरबारामध्ये तितकं जाज्वल्य आहे. श्रोते हो, लक्ष द्या. आपण फक्त आणि
ठिकाणी फक्त येणाऱ्या 1 तासामध्ये कीर्तन करणार आहोत. 1 तासामध्ये अभंगाचं निरूपण आपल्याला करायचं आहे. येणाऱ्या श्रोत्यांनी या बसा, आपण मात्र इकडे तिकडे लक्ष देऊ नका. मस्त भगवंताचं गुणानुवादन आपल्याला या ठिकाणी 1 तासामध्ये करायचं आहे. उठताना भगवान व्यंकटेशाचं प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये ठसावं या भावनेने आपण इथे बसायचं आहे खरं तर. त्यामुळे शांततेत ऐका, अगदी लक्ष एकाग्रित करत आपण कीर्तन ऐकूयात. विठ्ठल विठ्ठल आपण ऐकत होतो. बालासाहेबांच्या दरबारामध्ये तितकं जाज्वल्य आहे, तितकं शैतल्य आहे आणि तितकी शक्ती आहे. या दरबारामध्ये जोही कुणी येतो तो रिक्त हाताने परत कधीच जात नाही. आता जो लक्ष्मी रमण आहे, ज्याच्या चरणांची सेवा साक्षात माता लक्ष्मी करते, तो आपली झोळी रिकामी ठेवणार आहे का हो? अजिबात नाही. दरबार बालासाहेबांचा इतका धन्य आहे, इतका कृतकृत्य करणारा आहे. तुम्ही फार श्रद्धेने या ठिकाणी आलेला आहात श्रोते हो. अंतःकरणामध्ये विश्वास ठेवा, बालासाहेब आपल्या प्रत्येकाची झोळी भरवून देतील. मला सांगा, आपण छापा काटा बघितलेला आहे का सर्वांनी? छापा शिक्का जो आपण पेपरवर उमटवतो. पुरुष मंडळी माझ्याशी बोलत चला. कीर्तनाच्या आरंभी मी तुम्हाला सांगते की मातांनो, काही नाही जमलं तरी चालेल, नुसत्या माना जरी डोलवल्या तरी मला समाधान आहे. नुसत्या माना डोलवत चला, कारण माझं बोलणं तुमच्यापर्यंत पोहोचतंय याचा थोडासा प्रतिसाद मला कळू द्यात. तर सर्वांनी अगदी प्रसन्न अंतःकरणाने आपल्याला कीर्तनात बसायचं. असं समजा की तुमची मुलगी समोर बोलते की काय, तुमची नात समोर बोलते की काय. मला सांगा, छापा बघितलाय सर्वांनी जो पेपरवर? आधी त्या छाप्यावर शिक्क्यावर काय उलट लिहिलेलं असतं, बरोबर आहे? कसं लिहिलेलं असतं? उलट लिहिलेलं असतं. आणि ज्यावेळी पेपरवर आपण तो मारू बसवू त्यावेळी ते कसं होतं? हा, सरळ होतं. उलट असलेलं पेपरवर मारल्यावर सरळ होतं. अगदी त्याचप्रमाणे आपल्या नशिबाच्या रेषा जर उलटा झालेल्या असतील तर सर्वांनी समर्पण भाव ठेवून बालासाहेबांच्या दरबारात जा आणि त्यांच्या चरणारविंदावर डोकं टेकवा. तुमच्या उलट्या झालेल्या रेषा सुद्धा सरळ झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी शक्ती बालासाहेबांच्या दरबारामध्ये. एकदा श्रद्धेने या दरबारामध्ये येणं गरजेचं आहे, नतमस्तक होणं गरजेचं आहे. अंधश्रद्धा घेऊन नाही यायचं आपल्याला, किंवा अपुरी श्रद्धा सुद्धा घेऊन नाही यायचं. पूर्णतम विश्वास बालासाहेबांच्या चरणारविंदावर सोपवायचा आहे आपल्याला. भगवान बालासाहेबांच्या श्रीमुखावर भाग्यलक्ष्मी वास्तव्य करते. कान देऊ नाही का? आपण बालासाहेबांचं दर्शन रोजच घेतो मातांनो, नेहमी घेतो. आपली ही बुलढाणा नगरी अगदी पुण्यभूमी झालेली आहे बालासाहेबांच्या येण्याने. गेल्या 15 वर्षापासून आपण हा ब्रह्मोत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत. आदरणीय आमचे अरुण काका दिवटे एवढी मोठी व्यवस्था सांभाळतात, अध्यक्ष आहेत मंदिराचे. एवढं काम परिपूर्ण, अगदी व्यवस्थेमध्ये कुठेच न्यूनता येणार नाही इतकी सुंदर व्यवस्था त्यांची असते. इव्हन आणखी सुद्धा बरेच प्रकल्प या ठिकाणी राबवलेले आहेत. इकडे बाळांना मुलांना खेळण्यासाठी पार्क वगैरे आहे. सगळ्या गोष्टी आपण सगळे जाणते आहात. खरं तर बुलढाणा नगरीमध्ये बुलढाणा जिल्हा हा प्रसिद्ध आहे मासाहेब जिजाऊंचं माहेर म्हणून. पण आता बालासाहेबांचा वरदहस्त या बुलढाण्यावर आहे. खरं तर अशा निसर्गाच्या कुशीत वसलेले बाळासाहेब उंचावर वसतात आणि उंचावर राहून अख्ख्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्यांची नजर फिरत असते आणि आपल्या सर्वांना इथे बसल्या बसल्या ते आशीर्वाद देत असतात. अशा बालासाहेबांच्या येण्याने टाळी वाजवली तर जरा जोरात तरी वाजवत जा. हा, मला जरा बरं वाटतं टाळीचा आवाज आला की. नाही तर कोपऱ्यातून आवाज आला की माझी ऍसिडिटी वाढते. हा, तुम्हाला जर वाटत असेल 1 तासाचं कीर्तन सुंदर व्हावं तर जरा मला प्रतिसाद करत चला. बघा, मी तुम्हाला सांगत होते बालासाहेब सगळ्या बुलढाणा जिल्ह्यावर नव्हे अख्ख्या विश्वावर त्यांची नजर असते. पण त्यांचं उंचावर असणं याच्याकरता आहे की ते आपल्या सर्वांवर कृपा दृष्टीने पाहतील. असा असलेल्या बालासाहेबांचा दरबार आपण नेहमीच दर्शनाला या ठिकाणी येतो. पण खरं सांगायचं झालं, बालासाहेबांचं स्तोत्र किंवा चरित्र जर तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे बालासाहेबांच्या मुखमंडलावर भाग्यलक्ष्मी वास्तव्य करते. आपण दरबारात जाऊन नुसतं व्यंकटरमणाच्या मूर्तीकडे पाहिलं आणि मुखमंडलाकडे पाहिलं की भाग्याचा उदय होतो. जे नाही ते भाग्य आपल्या पदरात पडतं नुसतं मुखमंडलाकडे पाहिल्यानंतर. भगवान बालासाहेबांचा हात जो आहे, हाताची मुद्रा आहे ती अशी आहे, बरोबर आहे? तुम्ही बघितलं का बालासाहेबांना? अशी आहे की अशी आहे? अशी आहे मुद्रा. करतल कमले सर्वदा दानलक्ष्मी असं सांगितलेलं आहे. भगवंताच्या हातामध्ये दानलक्ष्मी वास्तव्य करते, जी सर्वांची झोळी भरते. काय काय दान देते? रिद्धी सिद्धीचं दान देते, औदार्य देते, ऐश्वर्य देते, धनसंपदा देते,
न्याय देते, सगळं देते. माणूस जिथे अपूर्ण असेल तिथे परिपूर्ण करण्याचं काम दानलक्ष्मी करत असते. भगवान व्यंकटेशाच्या हृदय मंदिरामध्ये करुणालक्ष्मी वास्तव्य करते. भगवंताच्या खडगामध्ये वीर शौर्य लक्ष्मी वास्तव्य करते. भगवंताच्या बाहुदंडामध्ये वीरलक्ष्मी वास्तव्य करते. बघा, भगवंताच्या एक एक अंगाकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सुद्धा या लक्ष्मीची प्राप्ती होईल. भगवंताच्या दंडांमध्ये म्हणजे भुजांमध्ये वीरलक्ष्मीचं प्राकट्य आहे. जर असं सांगितलं जातं भगवान व्यंकटेशाच्या चरित्रामध्ये की जर एखादा माणूस दुबळा असेल, एखाद्या माणसावर गंडांतर आलं असेल, एखादी कोर्टामध्ये केस चालत असेल, तर भगवंताच्या भुजदंडाचं दर्शन घ्यावं आणि वीरलक्ष्मीला म्हणावं, माते तू आमच्याकडे ये आणि आमचा विजय कर. असं म्हणत जर भगवान व्यंकटेशाला आणि लक्ष्मीला जर आपण आर्जवाने हाक मारली तर ती वीरलक्ष्मी प्रत्येक दुबळ्याला विजयी केल्याशिवाय राहत नाही. म्हणून भगवंताच्या भुजांमध्ये सुद्धा एवढी शक्ती आहे, एवढं जाज्वल्य आहे. भगवंताच्या अंतःकरणामध्ये कारुण्य लक्ष्मीचं वास्तव्य आहे, जी करुणा करत असते, जी सदैव भक्तांना जवळ करत असते. ही करुणाच आहे ना श्रोत्यांनो. आपल्याला इथपर्यंत बोलावणं, कीर्तनाचा आस्वाद देणं, महाप्रसादाचा आस्वाद देणं, आपलं शरीर आपले गात्र व्यवस्थित ठेवणं, ही करुणा नाही तर काय आहे. एवढ्या मोठ्या कोरोनामध्ये आपल्याला जिवंत ठेवणं ही सर्वात मोठी करुणा आहे. इतके संकट येतात पण हे परमेश्वरा तुझं आमच्यावर इतकं लक्ष आहे, तुझा करुणास्पद भाव आमच्यावर इतका आहे की तू कधीही आमची फजिती करत नाही, तर नेहमी भक्ताला तारून नेतो. विठ्ठल विठ्ठल. कारुण्य लक्ष्मीचं वास्तव्य अंतःकरणामध्ये. कधीतरी जावं बालासाहेबांच्या दरबारामध्ये आणि सांगावं, परमेश्वरा दया करा, आमच्याकडे बघा, कारुण्य दृष्टीने आमच्याकडे बघा. भगवंत दया केल्याशिवाय राहणार नाही. चालता चालता एक सुंदर प्रसंग तुम्हाला मी सांगते आणि मग कीर्तनाच्या मध्यगाभामध्ये आपण प्रवेश करू. बघा, तिरुमला बालाजी, तिरुपती बालाजीचं आपण भरपूर जणांनी दर्शन घेतलेलं असावं. तिरुमला पर्वताच्या पायथ्याशी एक भक्त राहत होता भगवंताचा. नाव होतं चिन्ना. एक मुलगा होता, नाव होतं काय होतं, चिन्ना नाव होतं, चिन्ना. बालासाहेबांच्या चरणारविंदावर नितांत त्याची श्रद्धा. अस्पृश्य समाजात जन्माला आलेला चिन्ना एक दिवशी बालासाहेबांची प्रतिमा पाहिली, विग्रह पाहिला आणि मनामध्ये भाव आला, हे प्रभू तुम्ही इतके सुंदर आहात, कसे आहात. भगवंताच्या चरणारविंदावर सुख लोटांगण घेतात, सगळं औदार्य ऐश्वर्य भगवंताच्या चरणारविंदावर लोटांगण घेतं. संत सांगतात ना, तुझी निडळे कोटी चंद्र प्रकाश, तुझी निडळे कोटी चंद्र प्रकाश, तुझी निडळे कोटी चंद्र प्रकाश, तुझी निडळे कोटी चंद्र प्रकाश. कमल नयन हास्य वदन हासे, कमल नयन हास्य वदन हासे, अलकारे कृष्ण डोलकारे, अलकारे कृष्ण डोलकारे. कमल नयन वदन हास्य, कमल नयन हास्य वदन हास्य, अलकारे कृष्ण डोलकारे, कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदन हासे, हालकारे कृष्ण डोलकारे. घडिये घडिये गुज बोलकारे, हालकारे कृष्ण डोलकारे. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेथ. सहाही गुणवर्य वसती जेथ. ऐकताय ना सर्व? गेले नाही ना अजून घरी? घरी नका जाऊ मातानो, इथेच बसा बरं. म्हणजे उठून नाही जाणार तुम्ही, पण मनाने जाऊ शकाल ना कधीतरी, की घरी काय सुरू असेल, बाई वेळ झाला, स्वयंपाक घरी तर झाला असेल, अजून तरी इथे कीर्तनच सुरू आहे, ताई केव्हा संपवते काय माहिती, अशी भावना येते की नाही मनामध्ये. म्हणून म्हणते घरी नका जाऊ, मनाने इथेच थांबा आणि शरीराने सुद्धा इथेच थांबा. कान देऊन लक्ष द्या. मी तुम्हाला सांगत होते
चिन्हाने भगवंताच्या स्वरूप दर्शनाकडे पाहिलं आणि मनात विचार केला, परमेश्वरा तुम्ही सगळ्या सुखांनी औदार्यांनी ऐश्वर्यानी परिपूर्ण आहात. भगवंताचे शृंगार जर बघितले तर 38 प्रकारचे अलंकार भगवंत धारण करत असतात. किती? 38 प्रकारचे अलंकार. आपण जातो नुसतं पाहतो देवाला आणि आपलं लक्ष कुठे असतं? बाहेरच्या चपलेकडे. चप्पल कोणी चोरीला नको घेऊन जायला. देवाकडे लक्ष नसतं आपलं. परिपूर्ण लक्ष असावं भगवंताच्या विग्रहाकडे. कुठल्या रंगाचे वस्त्र देवाने परिधान केलेले आहेत, कुठले अलंकार देवाने परिधान केलेले आहेत, त्या चिन्हाने सगळे मोजले आणि म्हणतात 38 प्रकारचे आभूषण तुम्ही घातलेले आहेत भगवंता. पण हे परमेश्वरा तुमच्या पायामध्ये मात्र चप्पल मला दिसत नाहीये, पादत्राणी दिसत नाही. प्रभू तुम्ही पद्मावती मातेला ज्यावेळी भेटायला जाताना पृथ्वी तलावर तुम्ही अनवाने पायाने येता, तुमच्या पायाला खडे रगडत असतील. हे परमेश्वरा मी तुमच्यासाठी पादत्राणे म्हणजे तुमच्यासाठी चपला तयार करतो. मग आता अस्पृश्य समाजात जन्माला आलेला चिन्हा रस्त्याने जाताना जेही वाटसरू जायचे तिरुमला पर्वतावर, त्यांना थांबवायचं आणि म्हणायचं, ऐका ना माझं, जा आणि माझ्या भगवंताच्या पायाचं माप घेऊन या, माझ्या देवाला पादत्राणे मला शिवायचे, चपलांचे जोडे शिवायचे. सगळे म्हणायचे, अरे मूर्ख आहेस का, चांबड्याचे जोडे कुठे भगवंत घालणार आहे का? चिन्हा म्हणायचं, ऐका ना माझं, द्या ना तेवढं करून, एकदा माप घेऊन या, मला फार बरं वाटेल माझ्या देवाच्या पायात चपला शिवण्यासाठी. सगळे जणांनी नकार दिला. खूप दिवस वाट पाहिली. आता मात्र चिन्हाने ठरवलं की आता आपणच देवाला बोलवायचं आणि माप द्यायला सांगायचं. चिन्हाने भगवंताच्या विग्रहासमोर बसावं. आपल्या झोपडीमध्ये चिन्हाने हात जोडून भगवंताला विनवणी करावी, परमेश्वरा तुम्ही जोपर्यंत इथे येत नाही आणि जोपर्यंत तुमच्या पायाचे ठसे माझ्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत हा चिन्हा अन्नाचा एक घास सुद्धा घेणार नाही आणि पाण्याचा एक थेंब सुद्धा घेणार नाही. उपोषणाला सुरुवात केली. त्या ठिकाणी 7 दिवस चिन्हाच्या पोटामध्ये अन्नाचा एक कण सुद्धा नव्हता. आता मात्र 7व्या दिवशी देवाला विनवणी केली, परमेश्वरा तुम्हाला यावं लागेल आणि तुमच्या पायाचं माप मला द्यावं लागेल. समोर एक कपडा अंथरला आणि त्याच्यावर पिठाचं चाळण टाकलं, पीठ टाकलं आणि देवाला विनवणी केली, उद्याचा दिवस उगताना मी ज्यावेळी डोळे उघडेल ना परमेश्वरा, त्यावेळी या पिठावर तुमच्या पायाचे ठसे दिसायला हवे आणि जर नाही पायाचे ठसे दिसले तर हा चिन्ह तुमच्या समोर मृत्यूला पडेल आणि जीवन संपवून टाकेल, आत्महत्या करेल. भगवंताला आता चिन्हाची दया आली. 7वा दिवस उजाडला. चिन्हाने सकाळी डोळे उघडले, भगवंताचं दर्शन केलं आणि खाली पाहतोय तर काय, कपड्यावर भगवंताच्या पायाचे ठसे उमटलेले चिन्हाला दिसले. रोम रोम पुलकित झालं. आनंद अश्रू डोळ्यातून यायला लागले. माझ्या देवाने, माझ्या परमेश्वराने पायाचे ठसे दिलेत. लगेच पायाचं माप चिन्हाने घेतलं आणि चांबड्याचे जोडे भगवंताकडे शिवलेत. आता मात्र पुन्हा वाटसरूंना याचना करायला लागला, एवढे जोडे माझ्या परमात्मापर्यंत नेऊन पोहोचवा. माझ्या देवाने स्वतः पायाचे निशाण दिलेत, पण काय करावं, त्या भक्ताला सगळेजण वेड म्हणत होते. कोणी नाही नेले त्याचे जोडे तिथपर्यंत. चिन्हाने विचार केला की आता मीच जातो आणि हे जोडे घेऊन जातो. लपत छपत चिन्हा तिरुमला पर्वतावर जायला लागला. इतक्यात सगळ्यांना तो दिसला. त्याला धरलं आणि त्याला मारायला सुरुवात केली. मूर्ख आहेस का? अरे सगळ्या आभूषणाने युक्त असलेला भगवंत, अनंत कोटी ब्रह्मांडाचा चालक असलेला भगवंत तुझे चांबड्याची चपला आणि जोडे घालणार आहे? अरे मूर्खा, घेऊन जा हे घरी. भगवंत याचा स्वीकार करणार नाही. चिन्हाच्या डोळ्याला धारा लागाव्यात आणि सर्वांनी एवढ्या मोठ्या डोंगरावरून चिन्हाला लोटून द्यावं. चिन्हा खाली पडत असताना चतुर्भुज रूप धारण करून बालासाहेबांनी त्या ठिकाणी अवतरित व्हावं आणि खाली पडत असलेल्या चिन्हाला अलगद फुलाप्रमाणे बालासाहेबांनी धरावं आणि चिन्हाचं रक्षण व्हावं. चिन्हाला भगवंतांनी सांगावं, चिंता करू नकोस, मी ज्याही वेळी पद्मावतीला भेटण्यासाठी जाईल पृथ्वी तलावर त्यावेळी तू दिलेले जोडेच घालून जाईल. म्हणून अजूनही एक अलिपिरी नावाचा एक रस्ता, एक मार्ग त्या डोंगरावर चढण्यासाठी जर तुम्ही तिरुपतीला गेलात तर त्या ठिकाणी रस्त्यामध्ये त्या जोड्यांचं मंदिर आहे जे चिन्हाने भगवंतासाठी तयार केले होते. एवढा करुणास्पद भाव त्याचा भक्तांच्या प्रती आहे की नुसते पायातले जोडे घालण्यासाठी योग्यांना जो दर्शन देत नाही त्याने चिन्हाला दर्शन दिलं. कारण अंतःकरणामध्ये भक्तीची ज्योत चिन्हाच्या जागृत झालेली होती. भगवंत धावत आले आणि चिन्हाला दर्शन दिलं. एवढा करुणास्पद स्वभाव. म्हणून अंतःकरणामध्ये करुणा लक्ष्मी वास्तव्य करते. जेव्हाही दरबारामध्ये जाल त्यावेळी परमेश्वराच्या चरणी विनंती करायची, देवा
तुझी ही करुणा आमच्यावर सुद्धा बरसव आणि आमचा विस्कटलेला संसार आता तुलाच फलीद्रुत करणं तुझं काम आहे विठ्ठल विठ्ठल. बालासाहेबांच्या असा दिव्य दरबारामध्ये इथपर्यंत येण्याचं सौभाग्य मिळालं. बालासाहेबांचा दरबार दिव्य आहे, प्रत्येकावर करुणास्पद भावनेने ते कृपा करतात. मलाही या ठिकाणी यावेळी संधी मिळाली सेवा करण्याची. सर्वप्रथम मी आमचे आदरणीय माझे पितृतुल्य असलेले अरुण काकाजी दिवटे त्यांच्या चरणारविंदावर नतमस्तक होते आणि त्यांचे ऋण व्यक्त करते की त्यांनी मला या ठिकाणी बालासाहेबांची सेवेची संधी मला या ठिकाणी दिली. त्यानंतर तुम्ही सर्व संत मायबाप तुम्ही कीर्तनासाठी या ठिकाणी उपस्थित झालात. प्रारंभी तुमच्या सुद्धा चरणारविंदावर मी नतमस्तक होते. मला साथ करणारे आमचे संपूर्ण गायक वादक वृंद, हरिभक्तीपरायण मृदंगाचारी आमचे विजूदादा या ठिकाणी मृदुंगाची साथ देण्यासाठी उपस्थित आहेत. आमचे मोठे बंधूच आहेत ते. मी अगदी सुरुवातीच्या काळात लहानपणीपासून कीर्तन करायची त्यावेळेपासून दादा आमच्या सोबत आहेत आणि नेहमी मला एका बहिणीप्रमाणे पाठिंबा त्यांचा असतो, साथ त्यांची असते. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण दादांचं स्वागत करूयात. संपूर्ण गायनाचार्य आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज मोठे त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. त्यानंतर गणेश महाराज केले. गणेश महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. टाळ्यांचा आवाज कमी नका येऊ दे मातांनो, हा असं वाजवा जरा. आणि अरे वा आदरणीय आमचे सांगळे गुरुजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा गुरुजींसाठी सुद्धा टाळ्या. मी नेहमी सांगते पाठीशी गुरुजी असले की मग मात्र भक्त तारल्याशिवाय राहत नाही. गुरुजींचं सुद्धा येणं झालं. आदरणीय गवाळे सर, माझं नाव लक्षात आहे पण कधी कधी विस्मरण होतं. आमचे गवाळे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा टाळ्यांनी आपण त्यांचं सुद्धा स्वागत करूयात. आदरणीय संपूर्ण जायभाई महाराज आहेत. आपण सर्वच जण या ठिकाणी आहात. आमचे विणेकरी बाबाजी आहेत, पेटी मास्टर आजोबा आहेत, खडसे महाराज आहेत त्या ठिकाणी, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात एकदा टाळ्यांनी. त्यानंतर साऊंड सिस्टीमचे सुद्धा धन्यवाद. आदरणीय आमचे दादा कॅमेरामॅन सुद्धा, ब्रह्मांड नायक असं त्यांच्या चॅनलचं नाव आहे. हे कीर्तन यूट्यूबवर आपल्याला पाहायला मिळेल. जशाच्या तसं तुमचे सुद्धा फोटो कॅप्चर केलेत बरं आम्ही, त्यामुळे हे जसंच तसं यूट्यूबला पाहायला मिळणार आहे ब्रह्मांड नायक या चॅनलवरती. तर आमच्या आदरणीय दादांचे सुद्धा ऋण व्यक्त करते, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. भरपूर जण इथे ओळखीचे मला दिसत आहेत कारण बुलढाण्यामध्ये नेहमीच येणं आहे. बरेच कीर्तनं सुद्धा बुलढाण्यामध्ये झालेले आहेत. आदरणीय आमचे माझे वडील सुद्धा या ठिकाणी आहेत. डॉक्टर नारायणदासजी महाराज पाठक त्यांचाच वरद हस्त म्हणून या ठिकाणी माझं बोलणं होतं, महाराष्ट्रभर फिरणं होतं. आईवडिलांचे आशीर्वाद आहेत. आमचे काका सुद्धा धाड नाक्यावर दत्त मंदिरावर ज्यांनी अविरत सेवा केली, अगदी 10 ते 15 वर्ष दत्तगुरूंची सेवा केली असे आमचे रवींद्र काका पाठक, त्यांचं सुद्धा या ठिकाणी येणं झालेलं आहे. बरेच जण ओळखीचे आहेत. आता प्रत्येकाचं नाव काही घेत बसत नाही. अगदी कीर्तनाचा अभंग सोडवण्यासाठी आपण आता प्रारंभ करूयात. पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलवलं. आदरणीय आमचे नाईक सर सुद्धा आहेत आणि सिंदखेड राजाचे आमचे मॅनेजर दादा सुद्धा या ठिकाणी आहेत. सर्वांनीच दिलेली ही संधी त्याचं सोनं करूयात आणि येणाऱ्या अर्धा तासामध्ये आपण भगवंताचं चरित्र गायन करूयात. विठ्ठल विठ्ठल. बघा, प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबराया यामध्ये भगवंत आणि भक्ताचा असलेला संवाद प्रतिपादित करतायत. काल्याचा अभंग म्हटला की चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी या नियमाप्रमाणे वारकरी संप्रदायाचा दंडक आहे की काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी भक्ताने किंवा कीर्तनकाराने फक्त आणि फक्त कृष्ण चरित्रावरच बोलावं. त्यामुळे आजचं कीर्तन बांधलेलं आहे. आपण भगवान कृष्णाच्या चरित्राविषयी या ठिकाणी आस्वादन घेणार आहोत आणि कृष्णाच्या चरित्राचं दर्शन घेणार आहोत. भगवंताने भक्तासाठी भरपूर काही केलेलं आहे. तसंही भक्तासाठीच भगवंताचं अख्खं जीवन आहे आणि त्यामध्ये ज्यावेळी भक्ताला कृतकृत्यता वाटते त्यावेळी तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती असं म्हणत भक्त कृतज्ञता व्यक्त करतो भगवंताच्या चरणारविंदावर. विठ्ठल विठ्ठल. बघा, तुकोबराय याच्यामध्ये संगतीचं सुद्धा एक सुंदर प्रमाण देत आहे. आता कीर्तनाकडे जरा आवर्जून लक्ष द्या. कीर्तनाच्या मुख्य गाभामध्ये आपण प्रवेश करत आहोत. बघा श्रोते हो, हात जोडून विनंती आहे तुम्हा सर्वांना, कीर्तनाकडे कथेकडे अगदी
तनुमन धनाने चित्त एकाग्रित करत आपण कीर्तन ऐकूयात. कारण माझा नेहमीचा अट्टहास असतो श्रोत्यांना बरं वाटावं म्हणून मी कधीच कीर्तनामुळे कुठेतरी या कीर्तनामध्ये आपल्याला चांगल्या गोष्टी घेऊन जायच्या आहे, पदराला गाठी मारून घेऊन जायचं आहे. त्यामुळे आर्जवाने भक्तीने श्रद्धेने आपण कीर्तन ऐकूयात. बघा तुकोबराय म्हणतात, संगतीने तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. तुझ्या संगतीमुळे भक्ताला सर्व सुख मिळतात. खरं तर जीवन जगत असताना माणूस हा संगप्रेमी आहे. संगतीशिवाय माणूस राहू शकत नाही. मग ती कुसंगती असो किंवा सुसंगती असो, संगाशिवाय माणसाचं जीवन नाही. या संगतीवरच खरं तर जीवन अवलंबून आहे माणसाचं. संगती जर चांगली असेल तर आपल्या जीवनामध्ये पर्व काळ आहे. संगती जर वाईट झाली मात्र जीवनामध्ये अधपतन झाल्याशिवाय राहत नाही. अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर कुसंगती जर असेल तर नराचा नराधम झाल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही वाईटाची संगती केली, इकडे बघा मातांनो, जर तुम्ही वाईटाची संगती केली तर नराचा नराधम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तुम्ही चांगल्याची संगती केली तर नराचा नारायण सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. मग आपल्यावर डिपेंड करतं की आपल्याला पशुत्वाची झूल पाठीवर चढवायची की देवत्वाचा पोशाख अंगामध्ये परिधान करायचा आहे. आपल्याला चांगल्याची संगती करायची की वाईटाची संगती करायची हे आपल्यावर निर्भर करतं. म्हणून जीवन जगत असताना आपलं शास्त्र आपल्याला सांगतं की फक्त 3 जणांची संगती आपण करायला हवी. ऐकताय ना सर्व? कोण कोण 3 लोक? एक म्हणजे सज्जनाची संगती करा, ज्या माणसाचे विचार चांगले आहेत त्याची संगती करा. दुसरी गोष्ट म्हणजे संतांची संगती करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भगवंताची संगती करा. या 3 संगतीमध्येच आपला उद्धार आहे. अन्यथा आपलं अधपतन याच पृथ्वी तलावर झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. संगती चांगल्याची करा मातांनो, सज्जनाची. सर्वात आधी सज्जनाची संगती करा. जो म्हणेल चल आज ब्रह्मोत्सवाचा शेवटचा दिवस, काल्याचा दिवस आहे, आपण बालाजी मंदिरावर जाऊयात आणि त्या ठिकाणी कीर्तन ऐकूयात, त्याची संगती करा. जो म्हणेल आता भरपूर दिवस झालेत, चल एकदा वृंदावनला जाऊयात, एकदा काशी मथुरा करून येऊयात, भगवंताच्या चरणारविंदावर आपला देह समर्पित करूयात, त्याची संगती करा. आणि जो म्हणेल मागच्या गल्लीमध्ये भांडण सुरू आहे, चल बघायला जाऊयात कोणाकोणाचे भांडण आहे, हा अशाची संगती कराल का? अजिबात नाही. आमच्या माता मौल्यांचा भार हा स्वभाव आहे बरं. यांची संगती फार, जिथे जाऊ तिथे संगती निर्माण करू. आता मी कीर्तना दरम्यान, भागवता दरम्यान भरपूर ठिकाणी फिरत असते. कुठेही गेली तिकडे गडचिरोली नक्षलवादी एरिया, तिकडे काही कोणाचा संबंध नाही, काही नाही, तिकडे कीर्तनाला गेली आणि तिथून मला ओळख काढली, हा तुम्ही तर मलकापूरच्या आहात का? तिथे पण माझ्या नंदेच्या, दिराच्या, भावाच्या, वहिनीच्या, आमक्याच्या डमक्याची ती राहते. म्हटलं अरे बापरे, कुठे काय संगती लावतील आणि कुठे संवादाला सुरुवात होईल सांगता येत नाही. पण खरं सांगू, एक सुंदर वाक्य मी आज वाचलं होतं. जब किसी के साथ हो तो कृष्ण की बात किया करो. क्या करो? जब किसी के साथ हो तो कृष्ण की बात किया करो, और जब अकेले में हो तो कृष्ण से बात किया करो. 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. जर सोबत असाल कोणाच्या तर त्याच्याविषयी बोला, आणि जर एकांतात असाल तर त्याच्याशी बोला. त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे. म्हणून वाईटाच्या मार्गाला आपल्याला जायचंच नाहीये. चांगल्या सज्जनाची संगती आपल्याला करायची. आपली मैत्रिणी सुद्धा अशी असावी मातांनो. शेजारच्या बाईने जर म्हटलं की अगं चल ना मंदिरात जाऊयात, खुशाल जा तिच्यासोबत. विचार करू नका ती कोण आहे काय आहे, विचार करू नका, जा तिच्यासोबत. पण खरंच आहे, जी वाणना कुंडामध्ये आपल्याला नेईल, वाईट गोष्टी आपल्याला सांगेल, जी म्हणेल की आज आमच्या घरी नॉनव्हेज आहे तू खायला ये, जाऊ नका तिच्याकडे. वाईटाची संगती आपल्याला नाही सांगितलेली आपल्या धर्मशास्त्राने. चांगल्याची संगती करा. बरं, इकडून तिकडे चांगल्याची संगती करायला जरी गेलं तरी काही काही लोकांना ती चांगल्याची संगती सुद्धा पटत नाही बरं. विजयदादा, या पण गोष्टी असतात. लोक चांगलं करायला, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. असे पण बरेच जण आहेत. एका म्हातारीने शेजारणीला इतका आग्रह केला, म्हणे अगं चल ना पंढरपूरला, किती दिवस झाले संसारामध्ये गुरफटलेली आहे, पंढरपूरला चल, देवाच्या चरणी किती आनंद आहे बघ, टाळ आहे, दिंडी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, आनंद येईल तुला चालताना. ती म्हणाली नाही मी काही येत नाही, बरेच दिवस झाले, मी संसारामध्ये आहे आणि मला यातच आनंद आहे, मला काही देवाच्या चरणी येण्याची काही इच्छा नाही. ही म्हणाली अगं चल, बळजबरी का होईना चल ना माझ्यासोबत, आनंद आहे. बळजबरीने तिने 2 कपडे 2 लुगडे घेतलेत आणि ते गाठोड घेऊन निघाली हिच्यासोबत पंढरीच्या वाटेने. हिचं भलं करायला गेली की नाही, निघाली. बरं जावं, आनंद घ्यावा दिंडीचा, पंढरीच्या वाटेने किती आनंद आहे.
पंढरीची वाट, वारी म्हणजे नुसती पदयात्रा नाही, वारी म्हणजे भावना आहे आणि ही भावना जपणंच वारकऱ्याचं आद्य कर्तव्य आहे. विठ्ठल विठ्ठल. दिंडीमध्ये गेल्या दोघी जणी, सुंदर हरिनाम जयघोष त्या ठिकाणी होत होता. विठ्ठल 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 विठ्ठल. सगळीकडे जयघोष होत होता. सगळे भक्त वृंद टाळी वाजवतायत, मृदंग वाजवतायत, टाळ वाजवतायत आणि विठ्ठल नामाचा जयघोष करतायत. कसं बसं करत पंढरपूरमध्ये गेलात. दोघीही जणी गेलेत, पूर्ण दिंडी केली आणि तिथे गेल्यानंतर सगळे जण असे बसलेत. आता ते जुनं पंढरपूर, त्या ठिकाणी सगळीकडे तुळशीच्या बागाच बागा होत्या. ऐकताय ना कीर्तन? कीर्तनाकडे लक्ष द्या. तुळशीच्या बागाच बागा सगळीकडे होत्या. ही सगळ्यांना घेऊन बसली. असे सगळे जण बसलेत आणि ही जी बळजबरी आलेली होती की नाही, ही सगळ्यांच्या मधात उभी राहिली. असा तिने कमरेला पदर खोचला आणि म्हणायला लागली, या या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. आता आणलं हिला होतं, हिचं चांगलं केलं, देवाचं दर्शन घेतलं, त्याचं काही नाही हिला. ही काय म्हणते, या या शेजारणीनं, हा या चांडाळणीनं. म्हणजे इकडच्या बायांना नाही म्हणत बरं मी. इकडे हात केला तर आमच्या पंचफुला काकूला वाटेल आमच्याच कडे का, उबरंडे काकूला वाटेल. तर बघा ती म्हणायला लागली, कोण कोण, अगं हिनेच मला बळजबरी आणलं. या या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. बरं इकडून तिकडून आली पंढरपूर मध्ये, पण इथे नुसतं बसायला सुद्धा मला जागा नाहीये. ती काय म्हणायला लागली, या पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा, या पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा आणि तिथे कुठेच नाही बसायला मला जागा. या या शेजारणीनं, या या शेजारणीनं, या या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. तुमच्यात पण आहे का अशी शेजारी? अशी शेजारी पाहिजे बरं, पाहिजे, जे आपल्याला पंढरीला बळजबरी नेली. हिला नेलं तर हिला वाटलं कशाला नेलं, असं नको. भगवंताचं कार्य असू द्यात, धर्माचं कार्य असू द्यात, आपण त्याच्यामध्ये अग्रेसर असावं. म्हणून सर्वात आधी सज्जनाची संगत करावी, संतांची संगत करावी. ज्या ठिकाणी संत आहे, काय करतात संत, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. याच पंथाने, याच मार्गाने आपल्याला भगवंत जवळ येईल. म्हणून संतांची संगत माणसाने करायची. जिथे कुठे संत दिसतील, संतापायी माथा धरिता सद्भावे तेने भेटे देव आपे आप. संतांच्या चरणारविंदावर माथा दृढ करायचा आणि भगवंताच्याच वर, संतांच्याच वर विश्वास सोपवून द्यायचा. अहो एवढंच नाही, संतांनी तर मागणी सुद्धा संत संगतीचीच केली. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी, अखंड जया मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती, मज दे तयाची, मज दे तयाची संगती. हा मग मी कमळापती, मग मी कमळापती. कार वाजवा, मग मी कमळापती. तुझ मनानी कंटाळा, तुझ मनानी अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती. मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती. अखंड दया तुझी प्रीती,
भजते तयाची संगती, मला त्याची संगती दे. ज्याला तुझी प्रीती आहे, ज्याला तुझ्या दरबारामध्ये येण्यात आनंद आहे, त्याची संगती मला दे. संतांनी सुद्धा संत संगच मागावा, म्हणून संतांची संगती माणसाला अनिवार्य आहे. त्यानंतर भगवंताची संगती, भगवंताचा संग करावा. निरंतर कृष्ण प्रेमामध्ये, व्यंकटेशाच्या प्रेमामध्ये माणसाने नाहून निघावं. कारण या संगतीचा परिणाम काय होतो सांगू तुम्हाला. जो निरंतर दरबारामध्ये असतो आणि निरंतर भगवंताचंच ज्या अनुसंधान त्याच्या अंतःकरणामध्ये चालत राहतं, त्याच्यावर भगवंत सुद्धा कृपा केल्याशिवाय राहत नाही. महत् संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघश्च लभते तत्कृपैव. नारद भक्ती सूत्रामध्ये नारदजी सांगतात, कीर्तनाकडे लक्ष असू द्या मातांनो. नारदजी म्हणतात हा सत्संग दुर्लभ आहे, हा सत्संग मिळत नाही. अमोघश्च, अलभ्य लाभ आहे, हा मिळत नाही, पण मिळतो कशाने? तत्कृपैव, तुझी कृपा ज्यावेळी होती त्यावेळी हा सत्संग मिळतो. म्हणून त्याच्या संगतीमध्ये, त्याच्या कृपेमध्ये, त्याच्या कृपेच्या छत्रछायेखाली राहणं आपलं आद्य कर्तव्य आहे. आणखी एक सांगू तुम्हाला, तुमचं इथं येणं सुद्धा त्याच्या कृपेशिवाय झालेलं आहे. बरं मातांनो, त्यांनी जर कृपा केली नसती तर तुमचं माझं इथं येणं झालं असतं का? लहानपणीपासून आम्ही बालासाहेबांच्या दर्शनासाठी या ठिकाणी येतो. अगदी लहान होती त्यावेळी दर्शनाला यायची. कधी वाटलं नव्हतं बालासाहेब एवढी मोठी कृपा करतील आणि कीर्तनाची ही संधी माझ्या वाट्याला देतील. ही कृपा आहे फार मोठी. आणि ही कृपा कशी मिळते सांगू तुम्हाला. तो ज्यावेळी निवड करतो त्याच वेळी ही कृपा प्राप्त होते. जिन्हें लोग चुनते हैं वो संसद में बैठते हैं. पता है आपको? आप वोटिंग करते हो. जिन्हें लोग चुनते हैं वो संसद में बैठते हैं और जिन्हें मेरे बालाजी चुनते हैं वो सत्संग में बैठते हैं. भगवंत ज्याची निवड करतात तो स्वतः इथे बसण्याचा पात्रतेचा असतो. म्हणून तुम्ही इथे बसलात हे तुमचं परम भाग्य आहे. स्वतःची पाठ अशी तोपटून काढा. परमेश्वरा, तुझी नजर आमच्याकडे आहे, तुझी कृपा आमच्यावर आहे, म्हणून आम्ही इथे बसलो. विठ्ठल विठ्ठल. अशा भगवंताचा संग जो करतो त्याला भगवंत कधी रिकाम्या हाताने जाऊ देत नाही. एक सुंदर प्रेरक प्रसंग तुम्हाला सांगते आणि पुढे चालते. चालता चालता तुम्हाला सांगते. बघा, श्रीनाथ शास्त्री म्हणून एक व्यंकटरमणाचे फार मोठे भक्त होते. ब्राह्मण होते, अगदी गरीब. 18 विश्व दारिद्र्य तिकडे घेरकांड्या घालत होतं. त्यांच्या घरी कसली सोय नव्हती. संध्याकाळी बाबा यायचे म्हटल्यावर मुलं जायचे आणि चिकटायचे बाबांना, बाबा काय आणलं आमच्यासाठी? पण श्रीनाथ शास्त्रींच्या डोळ्यात पाणी असायचं. बाळा, काहीच नाही आणलं रे तुझ्यासाठी. काय करायचं श्रीनाथ शास्त्री? रोज व्यंकटेशाच्या मंदिरात जायचे आणि विष्णू सहस्त्रनामाचं पाठ करायचे रोज. आणि जो भक्त येईल मुठभर तांदूळ, मुठभर गहू देईल, त्याच्यामध्ये श्रीनाथ शास्त्री आपलं घरदार चालवायचे रोज. आता दिवाळीचा सण आला होता. सगळीकडे दिव्यांची रोषणाई झळकलेली होती. सगळे जण नवीन नवीन वस्त्र घालत सगळे समोर यायचे आणि दिव्यांनी लक्ष्मीचं स्वागत करायचे आणि आनंद उपभोगायचे. श्रीनाथ शास्त्रीच्या घरी मात्र दिवा लावायला तेल सुद्धा नव्हतं. गरिबी फार कठीण आहे मातांनो. जो गरिबीतून गेला ना त्याला जाणीव असते गरिबी काय आहे. 2 वेळा जेवणाची सुद्धा सोय नसते. माता पिता कष्ट करतात. श्रीनाथ शास्त्रींच्या डोळ्यात पाणी यावं, मुलांनी जावं आणि घट्ट मिठी मारावी. बाबा, आज मंदिरातून येताना आमच्यासाठी खाण्यासाठी मिठाई आणा, काहीतरी आमच्यासाठी आणा. सगळे लोक दिवाळीचा आनंद घेतायत बाबा, आम्ही नुसतं त्यांच्या तोंडाकडे पाहतो. शेजारचा तो मिठाई खात होता काल आणि मला मात्र काहीच भेटलं नाही. मला इतकी खाऊ वाटत होती पण मला नाही मिळाली. डोळ्यातलं पाणी श्रीनाथ शास्त्रींनी पाहिलं बाळाच्या आणि रडत हुंडका दाबत श्रीनाथ शास्त्री पुन्हा व्यंकटेशाच्या मंदिराकडे निघालेत. आणि मंदिराच्या समोर जात भगवंताच्या मूर्ती समोर जाऊन बसलेत आणि डोळ्यातले अश्रुपात येत आहेत. प्रभुपाद परमात्म्याला विनंती करतायत, परमेश्वरा, तुला केव नाही का रे येत अशा भक्ताची? अरे किती दिवस झाले तुझ्या चरणारविंदाची सेवा हा श्रीनाथ शास्त्री करतोय ना. अरे विष्णू सहस्त्र नामाचं पाठ रोज या ठिकाणी येऊन करतो, पण कधी तुला केव नाही येत माझी? अरे माझी सोड, माझ्या भुकेल्या लेकरांची सुद्धा कीव येत नाही तुला? रडायला लागले श्रीनाथ शास्त्री भगवंताच्या दरबारामध्ये. समोर विष्णू सहस्त्रनाम काढून ठेवलं, पानं उकललेत आणि आता सांगितलं काही हो, आता परत कुठल्या तोंडाने घराकडे जाऊयात? जाऊ देत आता देवा, तुझ्याच चरणी समर्पित होतो म्हणत आता ते विष्णू सहस्त्रनाम उघडलं आणि वाचायला लागलेत. विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवंताचं एक नाम आलं. त्या नावामध्ये लिहिलेलं होतं दयाघन. दयाघन नाव वाचलं आणि पुन्हा रडायला लागलेत श्रीनाथ शास्त्री, तू दयाघन नाहीयेस. तुला जर दया आली असती तर माझ्या पोरांना कधीच उपाशी ठेवलं नसतं. अरे
18 विश्व दारिद्र्य माझ्या घरामध्ये वास्तव्य करते. अरे लक्ष्मी तुझ्या पायाशी लोळण घेते देवा, एकदा यायचं माझ्या घराकडे, फक्त पाहायचं, माझ्या मुलांची कीव करायची, तेवढंही तुला जमलं नाही. तू दयाघन असूच शकत नाही. म्हणून शेजारी पडलेला कोळसा श्रीनाथ शास्त्रींनी घेतला आणि दयाघन नावावर खोडून टाकलं. तू दयाघन नाहीयेस, तू कृपावंत सुद्धा नाहीयेस, तू करुणामय सुद्धा नाहीयेस, तू दया करू शकत नाही. दयाघन नाव खोडून टाकलं आणि श्रीनाथ शास्त्री अविरत ते वाचत बसलेत. संध्याकाळ झाली. आता मात्र लेकरा बाळांना भेटायला जावं म्हणून घराकडे निघालेत. सगळीकडे सर्वांचे दार सजलेले होते रांगोळ्यांनी, दिव्याची लागण झालेली होती. श्रीनाथ शास्त्रींनी आपल्या घराकडे बघितलं तर नवीन नवीन वस्त्र घालत मुलं धावत आले. श्रीनाथ शास्त्रींची पत्नी सुद्धा सुंदर पातळली आलेली आणि घरामध्ये सगळीकडे दिव्यांचा झगमगाट झालेला पाहून श्रीनाथ शास्त्रींनी विचारलं, हे काय आहे? कुणी आणलं हे सगळं? कुठे तुम्ही चोरी तर केली नाही ना? पत्नीच्या डोळ्याला धारा लागल्यात, हातामध्ये औक्षणाचं ताट होतं आणि पतीला विनवणी करते, नाही हो स्वामी, चोरी नाही केली. लेकरा बाळांना असे संस्कार आपण नाही दिले, चोरी नाही केली. स्वामी तुम्ही तुमचा दास पाठवला होता ना घरी? श्रीनाथ शास्त्री म्हणायला लागले, दास? मीच तर स्वतः भगवंताचा दासानुदास आहे आणि माझ्या घरी कुठला दास येणार आहे? मी नव्हता पाठवला कुठला दास. ती म्हणायला लागली, अहो स्वामी त्याला विचारलं मी, तो सांगत होता मी श्रीनाथ शास्त्रींचा दास आहे, सेवक आहे. हे कसं बरं शक्य आहे? मला सांग, त्याने काय नाव सांगितलं, त्याचा काहीतरी पुरावा दे. त्यावेळी त्या पत्नीने सांगितलं, स्वामी त्या दासाने एवढे मोठे डालगे भरून रत्न आणलेत, मिठाया आणल्यात, सगळं काही आणलं. मी त्याला विचारलं तुमचं नाव काय आहे मला सांगा. त्या दासाने मला सांगितलं माझं नाव मी सांगत नाही, पण श्रीनाथ शास्त्री आल्यावर त्यांना मात्र एवढी माझी ओळख द्या की सकाळी रडता रडता ज्याच्या डोक्याला काळ्या रंगाचा बुक्का तू लावलेला आहेस ना, तोच या ठिकाणी दास म्हणून तुझी मदत करायला आला होता. काळ्या रंगाचा बुक्का श्रीनाथ शास्त्रींनी ज्यावेळी दयाघन हे नाव काळ्या रंगाच्या कोळशाने खोडून टाकलं होतं, त्याच वेळी माझा प्रभुपाद परमात्मा दासाचं रूप घेऊन श्रीनाथ शास्त्रीच्या घरी गेला आणि सुखाने त्यांची ओंझळ भरवून दिली. इतका करुणामय असलेला भगवंत कुणाचीच जोडी रिकामी ठेवत नाही. आज तुम्ही दरबारामध्ये श्रद्धेने आलात मातांनो, इथून उठल्यावर भगवंताची कृपाच घेऊन जाल, आशीर्वादच घेऊन जाल, यात शंका नाही. विठ्ठल विठ्ठल. हा भगवंताच्या संगतीचा फायदा आहे. म्हणून त्याच्या कृपा छत्रछायेखाली तुमचं राहणं गरजेचं आहे. तुम्ही जितके श्रद्धेने त्याच्या छत्राखाली राहाल तितकी भगवंत तुमच्यावर कृपा करेल. बघा गोकुळामध्ये सुद्धा सर्वांवर अशीच कृपा भगवंताने केली होती. अशीच कृपा. भगवंताचा जन्म कारागृहामध्ये झाला मथुरेमध्ये, त्यानंतर भगवंत गोकुळामध्ये गेलेत. आता मात्र सगळीकडे आनंदी आनंद झाला. जयति तेधिकम जन्मना व्रजः. गोकुळामध्ये गेल्यापासून सगळीकडे आनंदाला पारावार राहिलेला नव्हता. नंद बाबा आनंद राणी अगदी उत्साहाने आनंदाने आता त्या ठिकाणी विचरण करत होते, कारण घरी सामान्य शिशूने जन्म घेतला नव्हता, तर ब्रह्मांडाचा चालक असलेला भगवंत, निर्गुण रूपातला भगवंत आज नंद बाबाच्या घरी सगुण रूपामध्ये साकार झालेला होता. त्याच्या येण्याचा आनंद सगळीकडे झालेला होता. म्हणून आपण एक सुंदर भजन म्हणतो की नाही, किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. दोन हात उठाव, दोन्ही हात वर करा. किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद, जय हो. आज आनंदी आनंद
गोपाल कृष्ण भगवान की व्यंकटरमण लक्ष्मी रमण बाला साहेब की वा. असाच आनंद बघा. आजही मला असं वाटलं वृंदावन इथे अवतरित झाले की काय इतका आनंद. असा आनंद तिकडे वृंदावनामध्ये सुद्धा सुरू होता. एक धाविती एकी पुढे वाटता ती सुंठवडे. सगळीकडे भगवंताच्या जन्माचा आनंद आहे. भगवंत हळूहळू लहानचे मोठे व्हायला लागले. कधी कधी पायावर रेंगतायत तर कधी कधी जाऊन माती खातायत, कधी कधी लोणी खातायत, कधी कधी चालताना सहज कोणाचं वासरू सोडून देतायत. आता खोड्या करण्यासाठी भगवंताने प्रारंभ केलेला आहे. एकदा सगळ्या मुलाबाळांना गोळा केलं. म्हणे का रे तुम्ही सगळे अगरबत्ती छाप पैलवान दिसतात म्हणे. तुम्हाला कळतं ना अगरबत्ती छाप? हा अगदी रोडके रोडके. म्हणे मी पाहत असं जाडा जुड आहे, तुम्ही का बरं अशा अगरबत्ती आहे म्हणे. म्हणे अरे कृष्णा काय सांगू, आम्हाला ना ताकच मिळतं म्हणे. जे दूध दुभतं तूप लोणी ते सगळं मथुरेत विकायला जातं, आमच्या वाट्याला मात्र ताकच येतं. आम्ही कसे सुधारणार आहे. भगवंत म्हणाले चिंता करू नका, मी तुम्हाला सुधरवतो. आपण आता याच्या पुढे चोरी करायची म्हणे. म्हणे ओ बाबा कृष्णा आम्ही चोरी वगैरे नाही करणार, आमचे काही तसे संस्कार नाही. भगवंत म्हणतात अरे चोरी काही हिऱ्या माणिक मोत्याची नाही करायची. अरे आपल्याला दही दूध तुपाची चोरी करायची. खाण्याच्या वस्तूची कुठे चोरी असते का? नाही नाही म्हणे चालेल मग आता चोऱ्या करूयात. बरं कृष्णा कसं बरं जमेल, जर कोणी आपल्याला पकडलं तर? म्हणे अरे कस काय पकडेल, मग आपल्याकडे शस्त्र आहेत ना. कसले शस्त्र? एक काम करा, वस्त्रगाळ केलेली माती घ्या म्हणे. माती म्हणे बरं. अजून गोखरू घ्या म्हणे. गोखरू गोखरू कळतं की नाही? हा दोन असे त्याला वाघ नखे तिला म्हणतात किंवा गोखरू म्हणतात, दोन काटे असतात. गोखरू घ्या म्हणे. गोखरू आणि आणखी कंचे घ्या म्हणे. आणि फारच फार झालं तर छोटे छोटे दगड घ्या. नाही कशासाठी बरं कृष्णा? म्हणे आता एक एक स्टेप समजावून सांगतो, ऐकताय ना तुम्ही सर्व? हा ऐका आता यांचं काय काय उपयोग घेतला देवाने. म्हणे हे बघ, आपण ज्यावेळी गवळणीच्या घरी जाऊ त्या धाऱ्यातून ज्यावेळी उडी मारू त्यावेळी गवळणीच्या घरामध्ये अंधार राहील. आता अंधारामध्ये कुठली मटकी भरलेली आहे आणि कुठली रिकामी आपल्याला समजणार नाही. ते छोटे छोटे दगड घेऊन सगळीकडे मारून पाहू. ज्या मटकीतून टणकन आवाज आला ती मटकी रिकामी, आणि ज्या मटकीतून भरीव आवाज आला ती मटकी भरलेली. बोलत चला ना जरा. एक तर माता मौल्या चष्मे लावतात, आतमध्ये झोपल्या की जागे आहे मलाही कळत नाही. हा असं म्हटल्यावर लगेच बिचाऱ्यांनी चष्मे काढले. काही माता मौल्या मस्त खांब्याचा आधार घेऊन बसलेल्या आहे. या खांब्यांचा म्हणते मी, हा खांब्यांचा आधार घेऊन बसलेला आहे. म्हणजे डुलकी लागली तरी आधार आहे. काही डुलकी लागू देऊ नका, कीर्तनाकडे लक्ष द्या, गमतीचा भाग वजा करा. तर सगळीकडे ती मटकी पाहायची म्हणे. जर भरलेली आहे तर तिच्यातून भरीव आवाज येईल. म्हणे बरं कृष्णा. आणि म्हणे यदा कदाचित चोरी करता करता जर गवळण धावून आली तर सगळ्यात आधी काय करायचं, तिच्या पायाखाली ते गोखरू अंथरायचे म्हणे. काय करायचं? गोखरू. मग ती चालता चालता तिचे पाय त्याच्यावर रगडतील आणि तो काटा टोचला की ती लगेच मागे होईल. मग म्हणे तो जो बोबड्या होता तो समोर आला. म्हणे कृष्णा तू म्हणतो की ते गोखरू अंतरायचं म्हणून, पण तिनं जर तप्पल घातलेली असेल तर? म्हणे तुझंही बरोबर आहे, तिनं जर तप्पल घातली असेल तर पंचायत व्हायची म्हणे. म्हणे त्याच्याकरताच एक काम करायचं, ही जी वस्त्रगाळ केलेली माती आहे ना ही तिच्या डोळ्यात जोरात फेकायची. पुन्हा बोबड्या समोर आला. म्हणजे तिनं जर तस्मा लावलेला असेल तर? डोळ्याला जसं तुम्ही लावलेला आहे. म्हणे तिनं जर तस्मा लावलेला असेल तर काय करायचं? म्हणे हो गड्या तेही बरोबर आहे. त्याच्याकरताच ना ह्या जे कंचे आहेत ना म्हणे गोट्या, या अशा अंथरायच्या, तिचे पाय त्याच्यावरून सरकतील, ती पडेल तितक्यात आपण तिथून पलायन करायचं. म्हणे ठीक आहे कृष्णा, डन झाला कारभार. आणि मग पहिली चोरी केली. पहिली चोरी सक्सेसफुल झाली, त्याच्यात कसलंच विघ्न आलं नाही. आता जरा बळ वाढलं की पहिली चोरी चांगली झाली. आता 1 2 3 अशा भरपूर चोऱ्यांना सुरुवात झाली. आता एक गवळण समोर आली. बरी तिचं नावही होतं पंचफुला. आता काय करावं? आमच्या उभरहंडे ताईला खूप बिचारा पदरच घेतायत डोक्यावर. म्हणे बाई ताई माझंही नाव पंचफुला, तू पण म्हणते पंचफुला, कसं काय जमेल? पण जाऊ दे आता, ही वृंदावनातली पंचफुला अशीच होती आमच्या ताईसारखी जाडीजुडी. आणि जाडीजुडी पंचफुला म्हणायला लागली यशोदे तुझ्या पोराला मी पकडून दाखवील. अगं सगळ्या गावाला हन्यास आणून सोडला, याच्या घरी जातो त्याच्या घरी जातो, चोरी करतो चपाट्या करतो. अगं काही कळतं की नाही तुझ्या कृष्णाला? यशोदा म्हणायची तुम्ही केवढ्या ढाल गजागे गोकुळच्या नारी, श्री कृष्ण माझा वेडागे त्याला नाही दुसरा जोडागे, तुम्ही त्याची संगत सोडागे गोकुळच्या नारी. माझ्या कृष्णाला माझ्या कान्होबाला असं म्हणताय तुम्ही एवढ्या ढाल गजाय, तुम्ही माझ्या कृष्णाच्या बाजूला राहत जा. गवळण म्हणाली तुला एवढं वाटतं ना तुझ्या पोराविषयी, थांब जरा त्याला रंगे हात पकडून दाखवेल म्हणे.
असं म्हणत पंचफुलाने पदर खोचला आणि गेली घराकडे. आणि तिला माहिती होतं की आता हा आपल्याच घरी येणार. पंचफुलाने मस्त अशी लोण्याची मटकी भरून ठेवली आणि समोरचीच्या गवळणीच्या घरी जाऊन लपली. पहाटे 5 वाजता ही सगळी टीम मेंबर्स घेऊन सगळे जण गेलेत आणि तिथे धाऱ्यामध्ये गेलेत आणि धाऱ्यातून आता प्रवेश करायचा पंचफुलाच्या घरात. म्हणून त्या धाऱ्यावरचं झाकण काढलं आणि बद 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 सगळे जण आतमध्ये शिरलेत. पंचफुलाने पाहिलं, दुरून पाहिलं त्या समोरच्या घरून दाराच्या फटीतून की आता गेलेले आहेत. गेले आतमध्ये आणि भगवंताने सगळ्यांच्या मुखामध्ये लोणी दिलं आणि आता स्वतः लोणी खाणार इत्या धाडकन त्या पंचफुलाने दरवाजा उघडला. जसा दरवाजा उघडला तिथे उन्हाळ्यातच पावसाळा झाला. समजलं ना तुम्हाला? हा, जसं लहान मुलं गादीत अभिषेक करतात तसा तिथे उन्हाळ्यात पावसाळा झाला. पंचफुलाच्या घरामध्ये पाणीच पाणी व्हायला लागलं. सगळेजण कापायला लागले तर अरे भाऊ कृष्णा, तुला सांगितलं होतं सगळ्यांच्या खेट्या घे पण पंचफुलाच्या घेऊ नको. पंचफुलाचा डाई किलो का हात जर एकदा पडला म्हणे आपण गेलो म्हणे कामातून. मग आता भगवंत म्हणतात चिंता करू नका, मी आहे ना. पंचफुला सगळ्यांना बाजूला करत घेतली आणि भगवंताला एक रपाटा मारला आणि हाताशी घेतलं आणि मागे असं घेतलं आणि निघाली त्या यशोदेच्या घराकडे. सगळेजण पहाटे बाहेर आलेत. दांगडो सगळं ऐकला आणि सगळे म्हणतात अगं पंचफुला थांब, अगं एका क्षणासाठी थांब. मी नाही थांबणार आज. कितीतरी दिवसापासून याला पकडत होती, आज हातात लागला. रंगे हात यशोदेच्या समोर नेते आणि जाब विचारते यशोदेला. असं म्हणत ती रपाटा मारायची. तो म्हणा अगं मारते किती, जरा थांब ना. पण ती काय ऐकत नव्हती. सगळे जण म्हणायचे पंचफुला थांब 2 मिनिटं, अगं ऐकून घे. पंचफुला काही ऐकायचं नाव घेत नव्हती. शेवटी जाऊन यशोदेच्या दारासमोर पोहोचली आणि यशोदेला आवाज देते. कीर्तनाकडे लक्ष असू द्या. यशोदेला आवाज देते, यशोदे बाहेर ये. नंदराणीने सकाळी दार उघडलं. नंदराणीचा हात असा होता आणि हातावर पदर घातलेला होता. काय ग पंचफुला सकाळी येते आणि दांगडो करते विनाकारण, काय म्हणणं आहे तुझं? म्हणे तू आतापर्यंत खूप मोठी चालाकी करत होती आणि तुझ्या कृष्णाला खरं साबित करत होती. आज बघ रंगे हात पकडून आणलं म्हणे त्याला. यशोदा म्हणायला लागली काय वेड्यासारखं बोलते, माझा कृष्ण रात्रभर माझ्याजवळ झोपलेला होता. खोटं बोलतेस यशोदे, माझ्या सोबत आहे तुझा कृष्ण. ती म्हणाली अगं खोटं वाटत असेल तर बघ. तिने पदर बाजूला केला तर बाबाजी इथे बसलेले होते. त्यांना पाहिलं, पंचफुला घाबरली. अरे हा तिथे तर माझ्याजवळ कोण आहे? बिचारीनं मागे वळून पाहिलं तर तिचा नवराच तिच्या पाठीशी होता. नवरा दिसल्याबरोबर पंचफुलाने हात झटकले आणि म्हणायला लागली अहो तुम्ही कधीपासून? तो म्हणाला पहिल्या रपाट्यापासून मीच आहे. पहिला मारला तेव्हापासून मीच होतो म्हणे. अगं तुला समजलं नाही का? लोक म्हणत होते की सोड पंचफुला, सोड त्याला, पण तू काही ऐकायचं नाव घेत नव्हती म्हणे. पंचफुलाला पश्चाताप झाला, तिने सोडलं. आता भगवंताची माफी मागितली, देवा क्षमा कर. अरे बाबा तुझी फजिती करायला गेले पण माझीच फजिती झाली. म्हणून आता तिने सुद्धा भगवंताच्या चरणी समर्पण केलं. आता मात्र यांचा रोजचा दिनक्रम चालू होता. एकेकांच्या घरी जायचे आणि त्या ठिकाणी खोड्या करायचे. आज मात्र गौचारणासाठी भगवंत तिकडे नदी गाठी गेले होते यमुना जलाकडे. आणि आज भगवंताने शिदोरी आणलेली होती, सर्वांनी शिदोरी आणलेली होती. भगवंत म्हणतायत सगळ्यांना सवंगड्यांना आता तुमची शिदोरी उघडा. सगळे सवंगडी काही तिकडे गेलेले आहेत, काही इकडे गेलेले आहेत. सगळ्यांना गोळा करायला लागलेत आणि भगवंत म्हणतायत पेंद्या सुदाम चल रे, पेंद्या सुदाम चल रे, रानात गाईचं राया चल रे. हा पेंद्या सुदाम चल रे, रानात गाईचं राया चल रे. हा पेंद्या सुदाम चल रे, ताली वाजवत रानात गाईचं राया, पेंद्या सुदाम चल रे, रानात गाईचं राया. सुदाम्या चले रे, रानात गाईचं राया चले रे. पेंद्या सुदाम्या चले रे, रानात गाईचं राया चले रे. पेंद्या सुदाम चले रे, रानात गाईचं राया. जय हो. पेंद्या सुदाम चले रे, आला बोबड्या
राधे 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 गोपाल कृष्ण भगवान की व्यंकटरमण 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 आज के आनंद की वा पा आमच्या पंचफुलाताईनं दाखवलंच की पंचफुला अशी असते म्हणून चला एकदा मी माता माऊल्यांसाठी आमच्या आजोबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा एक आहे खरं सांगू धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे जो हरिरंगामध्ये नाचतो तोच धन्य आहे खरं सांगू रंगायला असंख्य रंग पृथ्वी तलावर आहेत रंगण्यासाठी असंख्य रंग पृथ्वी तलावर आहेत पण तोच खरा आहे जो पांडुरंगाच्या रंगात न्हावून निघतो आणि कृष्णाच्या रंगात न्हावून निघतो म्हणून रंगायचं सुद्धा असेल तर त्याच्या रंगामध्ये रंगायला पाहिजे तर बघा आनंदी आनंद आहे असा तिकडे भगवंत आता एकेकाला बोलवतायत सगळेजण जवळ आले पेंद्या सुदामा वाकड्या बोबड्या श्रीदामा मधुमंगल सगळेजण आलेत आणि भगवंत म्हणतायत आता शिदोऱ्या सोडा शिदोरा सोडायला सांगतायत सगळे जे गोप गवाले आहेत ते भगवंताला म्हणतायत कान्होबा कान्होबा तुझी घोंगडी चांगली कान्होंगडी चांगली आम्हास का दिली वांगुली रे आम्हासी का दिली वांगुली रे आम्हास का दिली वांगुली रे आम्हासी का दिली वांगुली रे कान्होबा 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 तुझी घोंगडी चांगली कान्होबा तुझी घोंगडी चांगली कान्होबा तुझी घोंगडी चांगली हे परमेश्वरा हे कान्होबा अरे तुझी घोंगडी चांगली आहे बाबा आणि आम्हाशी वाईट दिली अरे पंचपक्वान्नाचं ताट तुझ्या शिदोरीमध्ये आहे आमच्या शिदोरीमध्ये कोणी फुटाणे आलेत कोणी डाळ्या कोणी लाह्या कोणी पापड अशी शिदोरी आहे अरे कसं बरं आम्ही तुझ्या सोबत बसावं भगवंत म्हणतात माझ्यासारखी असेल तर उघडा पण सगळे सवंगडी म्हणतायत देवा तुझी जी शिदोरी आहे ती फार चांगली आहे आमची तशी नाही एक काम कर ना आमच्या या साध्या शिदोरीमध्ये तुझी शिदोरी आणून त्याच्यामध्ये मिक्स कर म्हणजे टाक त्याच्यामध्ये आणि ज्यावेळी तुझी शिदोरी आमच्या शिदोरीमध्ये येईल त्यावेळी त्याचा काला बनेल आणि हा काला मात्र आपण सगळेजण ग्रहण करू म्हणून त्या ठिकाणी सर्वांनी शिदोरी उघडली भगवंताने आपली शिदोरी त्यामध्ये टाकली काल्याचा प्रसाद सगळ्यांनी ग्रहण केला आता मात्र सर्वांच्या डोळ्याला धारा लागल्यात आणि भगवंताला म्हणतात परमेश्वरा तुझ्या संगतीमध्ये ज्यावेळीपासून आलो ना देवा तेव्हापासून आमची निश्चिंतता झालेली आहे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुझी ये संगती 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 तुझी ये संगती
आमोची निश्चिंती. गोप गवाले भगवंताला म्हणतायत तुझ्या संगतीमध्ये ज्यावेळेस पासून आलो ना परमेश्वरा, आमोची निश्चिंती झाली. ज्यावेळी भगवंताचं येणं त्या वृंदावनामध्ये झालं तेव्हापासून लक्ष्मी मातेचं आगमन त्या ठिकाणी झालेलं आहे. देवाच्या सानिध्यामध्ये भक्ताची निश्चिंती होते, म्हणून त्याच्या सोबत जाणं, त्याच्या सानिध्यात जाणं गरजेचं आहे. भक्तिमती मीराबाई, लोकांनी भरपूर नावं ठेवलेत, लोकांनी फार वाकडं बोललेत. पांढऱ्या पायाची आहेत, डोक्यावर पदर घेत नाही, कुल धर्माचा काहीच तिला आदर नाहीये. पण भक्तिमती मीराबाईने आपलं सर्वस्व त्याच्या चरणावर अर्पण केलं होतं. ती काय म्हणायची? प्राण हमारा वहां बसत है, प्राण हमारा वहां बसत है, यहाँ तो खाली खोड़, यहाँ तो खाली खोड़, मात पिता परिवार सोई है, मात पिता परिवार सोई है, कहीं दिन का तोड़ ओ बड़ा, मैं बैरागन हूँगी, मैं बैरागन हूँगी, जिन भेषा मरो सावरो रीझे, सोही भेष धरूंगी, हो बना मैं बैरागन होंगी, मैं बैरागन होंगी. भक्तिमती मीराबाईचा सुंदर भाव आहे. आणि तसंही वृंदावनातल्या गोपी भगवंताला म्हणायच्यात, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, जोत जगा दे प्रीत लगा ले, जोत जगा दे प्रीत लगा दे, गले से लगा दे मुरली वाले, ओ बंसी वाले, 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 मुरली वाले, ओ बंसी वाले. अब तो राधा हो गई बदनाम रे, तेरे बिन हो गया मन मेरा बाबरा रे, तेरे बिन हो गया मन मेरा बाबरा रे, दास नारायण हो गया पावन, दास नारायण हो गया पावन, चरणों में ले ले मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी वाले. वेड लावलं होतं वृंदावनामध्ये कृष्णाने, सर्वांना वेड लावलं होतं. ज्यावेळी गवळण दही दूध तूप लोणी विकण्यासाठी जायची ना मातांनो, असं नव्हती म्हणत काही दही घ्या दही, दूध घ्या दूध, असं नव्हती म्हणत. काय म्हणत होती? गोविंदो घ्या कोणी, दामोदरो घ्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे, मथुरेच्या गे. मथुरेच्या गवळणी हसायच्या, अगं काय वेड्या, अगं तुम्ही ताक लोणी तूप विकण्यासाठी येता आणि गोविंद घ्या, गोपाळ घ्या, मधुसूदन घ्या, कृष्ण घ्या असं म्हणता. त्या गोपी म्हणायची, यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र माधव. आमचं लक्ष जिकडे जाईल तिकडे आमचा भगवंत आम्हाला दिसतो. प्रेमास्पदाच्या भावनेमध्ये गोपी लुप्त झालेली होती. भगवंताने आनंद विहार केला त्या वृंदावनामध्ये. काय काय केलं भगवंताने? आघाबा घरी ठामारिले बाळपणी, आघाबा घरी ठामारिले बाळपणी, आघाबा घरी ठामारिले बाळपणी, आघाबा घरी ठामारिले बाळपणी,
बाळपणी अगं बघा रिठा मारिले बाळपणी अगं बघा रिठा मारिले बाळपणी अगं बघा रिठा मारिले बाळपणी जय हो ऐका कान देऊन ऐका भगवंताने काय काय केलं आधा बघा रिठा मारिले बाळपणी अवघी दैत्यखानी बुडविली लहानपणी बाळपणी असताना देवाने आघासूर बकासूर शकटासूर तृणावर्त धेनुकासूर सगळ्यांचा नायनाट केला आणि एवढंच नाही खेळ सुद्धा खेळले अबक दुबक तिबक पोऱ्या त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक तिबक पोऱ्या त्रिगुण खेळ मांडू खेळ विटी दांडू पोऱ्या खेळ विटी दांडू खेळ विटी दांडू पोऱ्या खेळ विटी दांडू आबा दुबा 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 हा आबा दुबा तिबक पोऱ्या त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक दिबक माया त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक पोऱ्या त्रिगुण खेळ मांडू अबक दुबा अबक अबक दुबा अबक दुबा दुबा अबक दुबा दिबक पोऱ्या त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक दिबक माया त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक दिबक त्रिगुण खेळ मांडू सत्व विठी घेऊन हाती धीर धरी दांडू घेऊन हाती धीर हे दांडू सत्व विठी घेऊन हाती धीर धरी दांडू सत्व विठी घेऊन हाती धीर धरी दांडू भाव बळे टोला मारी भाव बळे टोला मारी भिऊ नको दांडू भिऊ नको दांडू त्रिगुण खेळ मांडू त्रिगुण खेळ मांडू त्रिगुण खेळ मांडू त्रिगुण खेळ मांडू काय काय केलं भगवंताने आबक दुबक तिबक पोऱ्या त्रिभुगुणी खेळ मांडू हुतू तू हा मामा असे सगळे खेळ त्या वृंदावनामध्ये खेळलेत परमेश्वराने सगळ्यांना आनंद देऊन दिला आता मात्र सगळेजण म्हणतायत देवा तुझ्या चरणावर विंदावर आलो तुझ्या संगतीने आम्हाला सगळं काही मिळालं आता जे आम्ही संसारात कधी पाहिलं नव्हतं ते सुद्धा आम्हाला इथे पाहायला मिळालं अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात नाही देखिले ते नाही देखिले ते नाही देखिले ते नाही देखिले ते नाही देखिले नाही
लक्ष द्या. आता अवघ्या 10 मिनिटात आपण कीर्तनाचा समारोप करणार आहोत. 10 मिनिटासाठी छान कान देऊ नाही का? तुकोबराय म्हणतात, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुझ्या दरबारामध्ये, जे कधी संसारात आम्ही पाहिलं नाही ते सुद्धा मिळाल्याशिवाय राहत नाही. अरे देवा काय सांगू. तिसऱ्या चरणात म्हणतात, घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. बघा सवंगडी म्हणतात घरी तर ताकाचं सरोवर आहे, छोटंसं डबकं आहे हो, पण तुझ्या दरबारामध्ये काय आहे? नवनीताचे पूरच पूर लोटतायत. मला सांगा श्रोते हो, आज घरी जर सामान्य पद्धतीने जर आम्ही जीवन जगत असतो तर कोणी ओळखलं असतं? तुम्ही आला असतात का कीर्तनाला? नाही नाही, नसतं ओळखलं. पण त्याची संगती केली. अधम से अधम हो रहा हूं मैं, लेकिन कृपा पर कृपा तुम किए जा रहे हो. तेरी ओट लेकर कपट कर रहा हूं, ठगी मन में लेकर भगत बन रहा हूं. कसं आहे माणसाचं जीवन बघा. तेरी ओट लेकर कपट कर रहा हूं, ठगी मन में लेकर भगत बन रहा हूं. पता है एक ना एक दिन पोल खुलकर रहेगी, पता है एक ना एक दिन पोल खुलकर रहेगी. पता तुमको भी है मगर ढके जा रहे हो. इसलिए अधम से अधम हो रहा हूं मैं, लेकिन कृपा पर कृपा तुम किए जा रहे हो. त्याच्या कृपेमुळे आज आपल्याला वजन आहे. आज 4 लोक ओळखतात. कोणीतरी म्हणतं दीदींचं कीर्तन आहे, चला आपल्याला जायचंय. कशामुळे? त्याची संगती केली म्हणून. इथे गोपकवाले सुद्धा तेच सांगतात की तुझ्या संगतीमुळे घरी ताकाचे सरोवर, पण इथे नवनीताचे पूर, इथे तुझ्या संगतीमध्ये आनंद आहे. चला एकदा भजन करूयात. विठोबा रखुमाये, ओ वार कुमाय, ओ वार कुमाय, ओ वार. हार 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 घ्या आता, हार हार घ्या, हार इकडे. कुमाय गोपार 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 गाडी वाजवत. कुमार कुमार गोपार 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 कुमार गोदा मंगली कवचाय श्री हरिनाथ भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज शक्ति मुक्ताबाई लक्ष द्या. आता दहीहंडीचा कार्यक्रम जवळच आला आपल्या. जरा मनापासून घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. अगदी 10 मिनिटात आपण कीर्तनाच्या समोराकडे वळणार आहे. तत्पूर्वी कीर्तनाकडे लक्ष द्या. अशा या वृंदावनामध्ये भगवंतानं वेड लावलं होतं सर्व गोपिकांना आणि सर्वांना. आता सगळे जण थोडं 10 मिनिटांनी आपण करूयात, आणखी 10 मिनिटं. सगळीकडे आनंदाला पारावर राहिलेला नव्हता. गोपी म्हणायची, मुरलीवरी माझा जीव जडे ग, हरीच्या मुरलीवरी जीव जडे. कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे. श्यामल श्यामल मेघावनोनी, श्याम म्हणोनी नाते. तुझी मुरली मजा आवडते, माझी त्याच्यावरी प्रिय
कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे. असा या वृंदावनामध्ये भगवंताने सर्वांना वेड लावलं. मुरली वादन करायचे भगवंत आणि सगळ्यांना भुलवायचे. रास क्रीडा व्हायची. कधी कालिया मर्दन व्हायचं, कधी दही धूप तूप लोण्याची चोरी या ठिकाणी होत होती. आता आपण अगदी उत्तरार्धाकडे वळत आहोत. बघा, शेवटी जाता जाता आता शेवटचं एक चरण राहिलं, आपण ते 2 क्षणामध्ये सोडवूयात. पण तत्पूर्वी जाता जाता एक सर्वांना माझं सांगणं आहे. ऐकताय ना सर्व? आहात ना इथे? घरी नाही ना गेल्या? तसे बुलढाण्याचे सगळे श्रोतृवृंद अतिशय उत्कृष्ट आहेत. तुम्हाला काही म्हणायची गरजच नाही, कारण मी बऱ्याच वर्षापासून बुलढाण्यात येते. कीर्तनाला कधी सांगण्याची गरज पडत नाही, लक्ष द्या म्हणून. पण थोडंफार उगाच कधी कधी माता माऊल्या गोष्टी करतात, गप्पा करतात. त्या गप्पांमध्ये मग त्या विसरून जातात, म्हणून थोडं बोलायला लागतं. आता येता येताच आम्हाला रस्त्यात 2 म्हाताऱ्या दिसल्या. आता थंडीचे दिवस आहे, म्हाताऱ्या बसलेल्या होत्या. मी सहज उतरले होते गाडीतून, पेट्रोल भरत होते बाबा गाडीमध्ये, तेव्हा मी गेली आणि म्हटलं यांच्या गप्पा जरा ऐकूयात. 2 जणी म्हाताऱ्या बसलेल्या होत्या. एक म्हणायला लागली, बाई किती थंडी आहे, तुला काय सांगू. दुसरी म्हणायला लागली, हो ना बाई, बुलढाण्याच्या घाटात तर लयच थंडी वाजते. आता विदर्भाची भाषा, थोडं बुलढाणा थोडं विदर्भातच येतं की नाही, आणि तिकडे आमच्या मलकापूरला तर प्युअर विदर्भ आहे, त्यामुळे तिकडच्या म्हणे, बाई तुला काय सांगू, बुलढाण्याच्या घाटात तर लय थंडी वाजते. ती म्हणाली, हो ना बाई काय सांगू. म्हणे तुला सांगतो, 2 महिने झाले मी ना शूटर धुतलं नाही. शूटर माहिती आहे ना? शूटर म्हणजे स्वेटर. 2 महिने झाले म्हणे शूटर धुतलं नाही. इतकं गादलं म्हणे की भयानक. ती दुसरी म्हणायला लागली, बहीण तुला 2 महिने झाले शूटर धुतलं नाही, मी ना 3 महिने झाले अंग धुतलं नाही. एवढी थंडी आहे म्हणे, 3 महिने झाले अंग धुतलं नाही. नुसतं असं त्या बाथरूम मध्ये गेलं की असं ते पाणी असं शिंपडून घेते आणि येते म्हणे बाहेर. काय सांगू किती थंडी. म्हणून म्हटलं जरा गप्पांमध्ये त्यांना विस्मरण होतं आपण काय करतोय म्हणून जरा लक्ष द्या असं म्हणावं लागतं. तर बघा, आपण ऐकत होतो. अगदी 10 मिनिटांमध्ये मी तुमच्यासमोर माझा एक अंतरात्म्यातला एक सुंदर भाव तुमच्यासमोर व्यक्त करते, कारण आता ही काळाची गरज आहे. आपण भगवंताचं आख्यान जाणून घेतलं. आता सद्यस्थितीमध्ये आपण नुकतंच एक बातमी ऐकली. टीव्ही तालुक्यामध्ये डोंगराळे म्हणून गाव आहे आणि तिथे काय झालं प्रकरण आपल्या सर्वांना माहिती आहे. अगदी लहान 3 वर्षाची मुलगी, यज्ञा नाव आहे त्या मुलीचं. 3 वर्षाची मुलगी, एका नराधामाने तिच्यावर अत्याचार केला, बलात्कार केला आणि दगडाने ठेचून 3 वर्षाच्या मुलीचा घात केला. मायबापाला काय वाटलं असेल हो? जरा आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यायला शिका. माता माऊल्यांना इथे बसलेल्या विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. दुसरं काही नाही आलं तरी चालेल. मी तर म्हणेल आता सध्या परिस्थिती अशी आहे की एकदा देवाच्या देवळात नाही गेलं तरी चालेल, पण मुलांना मात्र किमतीचे आणि चांगले लाख मोलाचे संस्कार द्या. तिथेच तुमचा देवधर्म सिद्धीला गेल्याशिवाय राहणार नाही. कारण मुलांची नजर विक्षिप्त झालेली आहे. मी तर म्हणेल, अरे या नराधमापेक्षा तो रावण परवडला. सीतामाईचं हरण त्या रावणाने केलं होतं, पण कधी वाईट नजरेने सीतामाईला बघितलं नाही त्याने. मी नेहमी सांगत असते, सीतामाता जिवंत मिळाली ही रामप्रभूची शक्ती आहे, पण सीतामाता पवित्र मिळाली ही रावणाची सुद्धा मर्यादा आहे. त्या मर्यादेने रामचंद्रांना सीतामाता पवित्र मिळालेली होती. आणि आज त्याच भारतामध्ये, त्याच महाराष्ट्रामध्ये आपली काय दशा झालेली आहे. 3 वर्षाची मुलगी, अहो त्या मायबापांनी किती स्वप्न पाहिले असतील तिच्याविषयी. ती ज्यावेळी जन्माला आली असेल तेव्हा तिच्या आईने, तिच्या वडिलांनी सगळीकडे पेढे जिलेबी वाटली असेल की आमच्या घरी लक्ष्मीचा अवतार झाला आणि लक्ष्मी आली. 3 वर्षाचं लेकरू, काय चुकलं होतं त्याचं? कसले कपडे तिने विक्षिप्त घातले होते? काही नव्हतं केलं, पण माणुसकीला इथे काळीमा फासण्यासारखी ही घटना झालेली आहे. लहान बालकाला एवढ्या वाईट विचाराने आणि वाईट वृत्तीने तिच्यावर अत्याचार व्हावा. कुठपर्यंत आपण असेच बसणार आहोत? आपल्या हिंदू धर्मियांना एक घाणेरडी सवय झालेली आहे. आपल्या कुठल्याही बहिणीवर, आपल्या कुठल्याही मुलीवर अत्याचार झाल्या की आपण मेणबत्त्या घेऊन चौकामध्ये जातो. अरे मेणबत्त्या घेण्याची संस्कृती आपली नाहीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जो मुलीकडे वाईट नजरेने पाहिल त्याचं शिरधारा वेगळं करण्याची शक्ती या महाराष्ट्रामध्ये होती. आणि आज तोच महाराष्ट्र मेणबत्त्या घेऊन चौकामध्ये जायला लागलेले आहेत. अरे आपण राम वंशातले आहोत, कृष्ण वंशातले आहोत. आपल्यामध्ये 10 हत्तीचं बळ असावं आपल्या मुलीचं रक्षण करण्यासाठी.
करण्यासाठी आणि आपण मेणबत्त्या घेऊन जायचं आणि आक्रोश करायचा आणि म्हणायचं न्याय द्या. अरे शासन न्याय द्यायला बसलेलंच नाही, तुम्ही सुधरा आणि तुमच्या मुलीला बलवान करा. आपण बुलढाणा जिल्ह्यामधले आहोत मात्यांनो, आपल्यावर मा जिजाऊंचे संस्कार आहे. मुलींना सांगायचं एक वेळा फॅशन नाही केली तरी चालेल, पण तुला शत्रूच्या छाताड्यावर बसून त्याच्या नरडीचा घोट घेता आलाच पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहणारे आपण आहोत. जिजाऊचे संस्कार आपल्या रक्तामध्ये भिनलेले आहेत. आजकालच्या मुलांना सुद्धा माझं सांगणं, इथे बसलेल्या सगळ्या तरुणांना माझी विनंती आहे, मातांनो आज कीर्तनातून काही नाही घेऊन गेला तरी चालेल, पण माझ्या 2 मोलाच्या गोष्टी घेऊन चला. मुलांना सांगा, समोरून येणारी प्रत्येक मुलगी ही तुझी बहीण आहे, तुझी आई आहे. याच नजरेने बघ. ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय असं तू म्हणतोय ना, त्या महाराष्ट्रामध्ये राजांनी काय केलेलं आहे त्याची उजळणी तुला सांगते. आज महाराष्ट्रामध्ये तरुण मंडळी एका मुलीचा स्टेजवर कार्यक्रम करतात आणि तिच्या समोर शिट्ट्या वाजवत तिच्या समोर नाचतात. ती मुलगी लावणी करते आणि महाराष्ट्रातला तरुण तिच्या समोर शिट्ट्या वाजवतो. तेव्हा त्या तरुणाला माझं सांगणं आहे की नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या छत्रपती शिवराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहत आहोत त्या महाराजांनी कधीच मुलगी नाचवली नाही, तर नेहमी मुलगी वाचवलीच होती. आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण मुलगी वाचवू शकलो नाही तर तिच्याकडे वाईट नजरेने पाहण्याचा सुद्धा अधिकार आपल्याला नाहीये. कुठपर्यंत न्याय द्या म्हणत आपण फिरणार आहोत. शासनाला माझी विनंती आहे की नाही आम्हाला लाडकी बहीण दिली तरी चालेल, काही गरज नाही. आम्हाला लाडकी बहीण देण्याची 1500 रुपये देण्याची काही गरज नाहीये. लाडकी बहीण नाही दिली तरी चालेल, पण या महाराष्ट्रामध्ये आमची लाडकी बहीण सुरक्षित राहिली पाहिजे. ती लाडकी बहीण घेण्याचे अधिकारी नाही बनली तरी चालेल, पण तिच्या हातामध्ये पिस्तूल घेण्याचे अधिकारी मात्र तिला नक्कीच बनवा. ज्यावेळी शत्रू वाईट नजरेने पाहिल त्याच्या डोक्यात गोळी घालण्याचं सामर्थ्य आजच्या लाडक्या बहिणीमध्ये द्या, ही माझी विनंती असेल. मुलींना शिकवा मातांनो, फार शिकवा, पण तिचं शरीर सुद्धा आता मजबूत करण्याची वेळ आलेली आहे. आता द्रौपदीच्या वेळी जसे कृष्ण धावत आले होते, आताच्या मुलीसाठी भगवंत धावत येणार नाही. आताच्या मुलीला मुळातच जिजाऊ बनल्याशिवाय पर्याय नाहीये. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मुलींना चांगले संस्कार द्या आणि शिकवा, तिला कराटे शिकवा. इथे बसलेल्या भाविकांना मी विनंती करेल, आमच्या कॅमेरावाल्या दादांना सुद्धा विनंती करेल की हा व्हिडिओ इतका व्हायरल करा. मी 2 शब्द बोलते, इतका व्हायरल करा बुलढाण्यातल्या सगळ्यांनी की हा शिक्षण मंत्र्यापर्यंत गेला पाहिजे. माझं सांगणं आहे शिक्षण मंत्र्याला, कारण मी सुद्धा एक मुलगी आहे, मी सुद्धा एक कम्प्युटर इंजिनियर आहे आणि कॉलेजवर प्राध्यापक आहे. बऱ्याच मुली माझ्या समोर सुद्धा येतात आणि शिक्षण देताना एक सर्वात महत्वाचं शिक्षण देणं मात्र आपल्याकडून राहून जातं. हा व्हिडिओ सर्वांनी दूरपर्यंत पोहोचवा, आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये पोहोचवा आणि त्या शिक्षण मंत्र्यापर्यंत पोहोचवा आणि त्यांच्या कानापर्यंत जाऊ द्या. आज मुलींना शाळेमध्ये ज्याप्रमाणे इतिहास भूगोलाचे धडे आपण देतो, त्याचप्रमाणे मुलींमध्ये कराटे क्लासचे धडे सुद्धा द्या. अनिवार्य करा हा विषय. ज्याप्रमाणे मराठी आहे, इंग्लिश आहे, हिंदी आहे, त्याप्रमाणे कराटे क्लासचा विषय सुद्धा मुलींना अनिवार्य करा. महिन्यातून किंवा रविवारी सुद्धा हप्त्यातून एकदा तरी मुलींना कराटे शिकवल्याच गेले पाहिजे. शिक्षकांनी सांगावं, हे बघ बाळा, बॅक टच गुड टच आजकाल शिकवलं जातच आहे, पण तुला जर कोणी काका मामा दादा म्हणत असेल की माझ्यासोबत चल, जायचं नाही. कराटे करत एक लात त्याच्या कमरेमध्ये घालायची आणि त्याला तिथेच पालथं करायचं. हे शिक्षण मुलींना द्या, आजकाल काळाची गरज आहे. आणि मुलांना सुद्धा माझं सांगणं आहे, कुठल्याही मुलीकडे विक्षिप्त नजरेने पाहू नका. आज तुमच्याही घरामध्ये एक मुलगी राहते, तुमची बहीण आहे, तुमची आई आहे, तिचं स्त्री जातीला जन्माला येणं एवढंच फक्त पाप आहे का? तिने पाप केलं का स्त्री जातीला जन्माला येऊन? अहो, आपला महाराष्ट्र राजांनी काय सुदृढतेने घडवलेला आहे. लाडकी बहीण योजना तर तुम्ही आता घेत आहात माऊल्यांनो. गेल्या कित्येक वर्षापासून त्या राजाने या लाडकी बहिणीची सुरक्षितता केली होती. त्या राजाची लाडकी बहीण आपण फार पूर्वीपासून आहोत, पण कुठे नेऊन गेली आमची शक्ती? आम्ही काय एवढा नजरेमध्ये विक्षिप्त विचार घालून बसलेलो आहोत? चांगल्या नजरेने बघा. जाता जाता एक प्रसंग तुम्हाला सांगते, सर्वांनी पदराला गाठ मारून हा प्रसंग घरी घेऊन चला. रामचंद्राच्या रघुवंशामध्ये एक राजे होऊन गेलेत. ऐकताय ना सर्व? अगदी 2 मिनिटाचा प्रसंग आहे, सर्वांनी ऐका. रघुवंशामध्ये एक राजा रघु होऊन गेलेत. राजा रघुनी वनामध्ये जावं आणि त्या ठिकाणी यज्ञाचं अधिष्ठान करावं. त्या यज्ञामध्ये सर्व देवदेवतांची आहुती द्यावी. आणि आता मात्र वेळ आली होती पवन देवाची आहुती देण्याची. पवन देव म्हणजे वारा, हवा. हे जे हवा आपण बघतो हे पवन देवाचं स्वरूप आहे. पवन देवाची आहुती त्या ठिकाणी यज्ञकुंडामध्ये दिल्याबरोबर पवन देव समोर उपस्थित झालेत. पवन देव म्हणायला लागलेत, राजा रघु काय हवंय ते मागा, तुम्हाला
तुम्हाला आज इंद्रपद देण्यासाठी सुद्धा मी सक्षम आहे, कारण मी तुमच्यावर फार प्रसन्न आहे. कान देऊ नये का राजा रघुंनी काय मागितलं. सर्वांनी इथे बसलेल्या प्रत्येकाने पदराला गाठ बांधून घरी घेऊन चला. मुलांनी सुद्धा घरी घेऊन जा की राजा रघुंनी काय मागितलं. राजा रघुंनी हात जोडून विनंती केली, हे पवनदेव, माझ्याकडे तुमच्या कृपेने सगळं आहे, पण एक मात्र मागतो, तुम्ही मला द्याल का. हो राजा, नक्की देईल, तुम्ही फक्त मागा. हे पवनदेव, एकच मागणी मी तुम्हाला करतो. हा जो माझा भारत देश आहे ना, या भारत देशातली प्रत्येक स्त्री ही फार कष्टाळू आहे, फार कष्टाळू आहे. हिचं आईवपण जर नष्ट झालेलं असेल तर ही माता दुसऱ्यांच्या शेतामध्ये राबते आणि आपल्या मुलाबाळांचं संगोपन करते. माझ्या महाराष्ट्रातली माता फार कष्टाळू आहे. हे पवनदेव, शेतामधून काम करून माझी माता ज्यावेळेस घरी येत असेल आणि कदाचित रखरखत्या उन्हामध्ये तिला एखाद्या झाडाखाली बसण्याची जर इच्छा झाली असेल आणि ती जर त्या झाडाखाली बसली असेल आणि कदाचित थकव्यामुळे तिचा जर डोळा लागला असेल, कान देऊ नये का काय मागतायत राजा रघु, कदाचित त्या झाडाखाली बसल्यावर माझ्या भारतीय स्त्रीची जर डोळा लागला असेल आणि तिला जर झोप लागली असेल, तर हे पवनदेव, त्या ठिकाणावरून तुम्ही एवढे संत व्हा की माझ्या भारतीय स्त्रीच्या अंगावरचा पदर मात्र बाजूला जाऊ देऊ नका. ही मागणी त्या ठिकाणी त्या राजा रघुंनी केली. अंगावरच्या पदराची सुद्धा सुरक्षितता आपल्या पूर्वजांनी केलेली आहे आणि आज त्याच भारतामध्ये कित्येक असे प्रकरण होत आहेत, पण आपले डोळे अजूनही उघडत नाहीयेत. मागे श्रद्धाचं प्रकरण झालं, प्रियंकाचं प्रकरण झालं, कित्येक प्रकरण झाले. अहो, हे प्रकरण होण्याच्या आधी सुद्धा एका पोरीला जात्याचं एक पातं डोक्यात घालून मारण्यात आलं होतं आणि तिच्यासोबत वाईट अत्याचार केला होता. कुठपर्यंत शांत राहणार आहात आपण. सोडा त्या मेणबत्त्या, सोडा त्या अगरबत्त्या. शासनाला एकच मागणी करा की नाही, आता मात्र आम्ही अशा बलात्काराला तुमच्या स्वाधीन करणार नाही आणि वाटही पाहणार नाही. ज्याने कोणी बलात्कार केला त्याला उभ्या चौकात नेऊन जाळण्याची हिंमत आमच्यामध्ये न्या आणि तिथेच नेऊन आम्ही त्याला जाळू. आम्ही वाट नाही पाहणार आता शासनाची. आपल्या मुली सुरक्षित नाहीये मातांनो घरामध्ये. आजकाल मुलींना सांगावं लागतंय, बाळा बाहेर पडायचं नाही, कोणी काका मामा आला तर त्याचा हात धरायचा नाही. हे शिक्षण मुलींना देण्याची आवश्यकता या ठिकाणी झालेली आहे. म्हणून सर्वांच्या चरणी विनंती करते, ज्या गोष्टीने आपला धर्म जागृत होईल, ज्या गोष्टींनी आपला धर्म उंच होईल, त्याच गोष्टींचं अनुकरण आपण करा आणि आपल्या देशाला सुजलाम सुफलाम करा. काल परवाच ध्वजारोहण रामचंद्रांच्या मंदिरावर झालेलं आपण बघितलं, सर्वांनी त्याचा आनंद घेतला. एक बार कहेंगे, प्रभू रामचंद्र भगवान की जय. सत्य सनातन हिंदू